आणि चांगले शिक्षण घेण्यात काही गैर नाही आहेत. अजून काही काही शिकण्यात काही गैर नाही आहे. उलटं आम्ही महानगरपालिकेचं शिक्षण देखील ह्याच दर्जाचं आणत होतो जेवढं प्रायव्हेट शाळेचं आहे. म्हणून तर तिथे एवढे लोक आकर्षित होत आहेत. बरं, आपण जे आत्ता भाषेत बोलतोय शुद्ध मराठी आहे ना? बिलकुल. मग अस्खलित मराठी जर मी बोलत असेल तर भाजपला काय त्रास आहे मी कुठच्याही शाळेत गेलो तर? त्यांचं म्हणणं की तुम्ही आपण शिकताना मात्र माझी डिग्री खोटी नाही, जर्मन माझी डिग्री खोटी नाहीये, मी एवढं तुम्हाला सांगू शकतो. नाही, आपण शिकताना फ्रेंच जर्मन शिकायची आणि मग हिंदीला इथल्या मातीतल्या भाषांना असं त्यांच्यावर आरोप वारंवार केला गेला. ही देखील भूमिका मी स्पष्ट करतो. राजसाहेबांची पण तीच होती, उद्धव साहेबांची पण तीच होती, म्हणून आम्ही एकत्र आलो. इथे 3 भाषा ह्या सगळ्या शाळेंमध्ये शिकवल्या जातात. महापालिकेच्या शाळेंमध्ये तर 8 वेगळ्या वेगळ्या भाषा शिकवल्या जातात. त्याच्यात मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, उर्दू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, कन्नडा पण आहे. मला वाटतं 9 भाषा शिकवल्या जातात. सेमी इंग्लिश हा एक वेगळा प्रकार आपल्या शाळेत असतो जो हे असतो. पण हे सगळं होत असताना तिसरी भाषा हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही पहिली ज्युनियर केजी पासून जी सुरू करता ते मातृभाषेत सुरू करता किंवा एक भाषा निवडता, मग ते माध्यम असतं तुमचं. दुसरी भाषा येते ती साधारणपणे पहिली दुसरीमध्ये दुसरी भाषा येते आणि तिसरी भाषा जी इंट्रोड्यूस होते ती 5वीत येते. आता ही तिसरी भाषा ही हिंदी असावी की मराठी असावी की जी काही असावी की फ्रेंच असावी, ही विद्यार्थ्यांनी पालकांना निवडू द्या. तुम्ही कोण लादणार आहे आमच्यावर? आणि तिसरी भाषा ही आम्हीच का शिकावी? दक्षिणेकडे जेव्हा हिंदी इम्पोजिशनचा मुद्दा येतो, हिंदी सक्तीचा मुद्दा येतो, तेव्हा तिथे सगळे राजकीय पक्ष एकत्र दिसतात. आपल्याकडे मात्र तो मुद्दा होताना दिसत नाही. 2 महत्त्वाचे तर आलेच. हो, आणि आम्ही इम्पोजिशनच्या विरुद्ध आलोय, भाषेच्या विरुद्ध नाही आलोय. बिलकुल, मी हिंदी सक्तीच मुद्दा वापरला. हिंदी सक्तीच्या विरोधात तुम्ही एकत्र तिथे आलात. जी दक्षिणेकडे आपल्याला एकी दिसते किंवा दक्षिणेकडे जो भाषिक कडवटपणा दिसतो तो आपल्याकडे दिसत नाही. बघा, प्रत्येक राज्याचं एक सोशल फॅब्रिक वेगळं असतं. आज तुम्ही पाहाल तामिळनाडूची जी प्रोग्रेस आहे ही फार चांगली आहे. म्हणजे आज तुम्ही तिकडचे इंडस्ट्रीज पहा, तिकडचं पर्यावरण पहा, खूप चांगलं काम चाललंय तिथे. केरळामध्ये एक्स्ट्रीम पॉवर्टीतून बाहेर येणारं पहिलं राज्य आहे, लिटरसीचं पहिलं राज्य आहे. भाजपला न निवडणारं हे अजून एकमेव राज्य आहे. असूही शकतं. पुन्हा मला आता प्रचाराकडे यायचं. तुम्ही आता आम्ही असं ऐकलं आहे, अर्थात ही माहिती आहे आणि तुमच्याकडे अजून त्यात अधिकृतरित्या सांगितलं, पण संयुक्त सभा होणार आहेत प्रचाराच्या. हे तुमचे सोर्सेस कुठचे आहेत ह्याच्यावर मी तुम्हाला आमच्याच पक्षाचे जे आमचं पक्ष कुठचा तुमचा? नाही, आमचे पक्ष बघणारे जे रिपोर्ट ज्यांच्याकडे बीट असतात, बीट रिपोर्टर्स आहेत, त्या बीट रिपोर्टर्सकडनं त्यांच्याकडनं येणारी माहिती, त्यांच्या सोर्सेसवर तुम्ही तेवढं हे ठेवू नका. तुम्हीच त्यांचे सोर्सेस आहात असं आम्हाला कळतं. नाही, बघा, अर्थात आम्हाला पण तरी सुद्धा संयुक्त सभा होणार आहे. 29 जशा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र सभा करणार आहेत, तसे अमित ठाकरे आदित्य ठाकरे एकत्र सभा करणार आहेत. मला वाटतं सगळंच काही आत्ता लगेच सांगू नाही शकत. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता आजचा महत्त्वाचा दिवस आहे. जसं आज 2 पक्ष एकत्र आलं आहे, एक चांगलं मनोमिलन झालं आहे, खेळीमेळीच्या वातावरणात सगळं काही सीट शेअरिंगचं पार पडलेलं आहे. आता महत्त्वाचं हेच आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं ना की ही जी युती आहे ही महाराष्ट्रासाठी आहे, देशासाठी आहेच, मुंबईसाठी आहे, प्रत्येक शहरासाठी आहे, भूमिपुत्रांसाठी तेवढीच आहे. तर आम्ही काय देणार जनतेला जिंकून आल्यानंतर, आणि जिंकून तर येणारच, हे एक विजन येईल. आमच्यासोबत अजूनही काही पक्ष आहेत, अजूनही काही संघटना आहेत ज्यासोबत येऊ इच्छित आहेत, त्या येतील आणि रणधुमाळी सुरू होणार. राष्ट्रवादी येणार. मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की आपण पाहाल की आम्ही मुद्द्याचं बोलू. जेवढंही भाजप वाईट बॉल टाकत राहील तेवढं मुद्द्याचं बोलू. आता प्रचार हा कसा असेल, कुठे कुठे आम्ही एकत्र असू, कुठे कुठे नाही, हे सगळं आता ठरलं तर अर्ध आहेच, पण पूर्ण होईल. तुम्ही म्हटलात की अजून काही पक्ष सोबत येणार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची. आता जसं पुढे पुढे तुम्ही बघाल कोण कोण येतं सोबत. पण तसा विचार आहे काही? बघा, काही त्यांच्याबरोबर काही बिनसलं तर नाहीच आहे. पवार साहेब हे नेहमीच आत्तापर्यंत आमच्या परिवारशी जोडलेले आहेतच, तर बघू. नाही, कारण कसं आहे, राष्ट्रवादी इथे तुमच्यासोबत असणार, पुण्यात अजित पवारांसोबत असणार, अजित पवार सरकारमध्ये भाजपसोबत असणार. तर हे जे एकात एक आहे ना, मग ह्याच्यातनं कुठेतरी लोकांनाही वाटतं की अरे मग सगळे एकात एक आहेत. आम्ही जनतेसोबत असू आणि मुळात एकच आहे की एकच महत्त्वाचं आहे की जे जे महाराष्ट्रासाठी एकत्र येतील ते सोबत येतील आमच्या. पण शरद पवारांच्या पक्षासोबत काही चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे. आता काही काही गोष्टी आपल्याला कळत राहतील पुढे. ते तुम्ही दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल मी सांगू नाही शकत. पण ते तुमची युती त्यांच्यासोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की कुठेही पवार तुटलं नाही, ते पण महाराष्ट्रासाठी लढतच आहेत. पवार साहेब देखील लढतच आहेत महाराष्ट्रासाठी. तुमची इच्छा आहे त्यांनी सोबत असावं? बघा, मी हेच पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्र हितासाठी जे कोणी एकत्र येतील, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या विरुद्ध जे कोणी एकत्र येतील, त्यांनी मला वाटतं सोबत लढलं पाहिजे. कारण एकामेकांसोबत नाही, म्हणजे सोबत येऊन लढलं पाहिजे. हो, तुमचं आणि इक्वेशन सुप्रिया सुळेंसोबत चांगलं होतं. तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली? सगळं काही टू द पॉइंट नाही होऊ शकत ना.
इतर इतर ठिकाणचं काय, नाशिकमध्ये काय काय ठरतंय? नाशिकसोबत मला वाटतं मनसेबरोबर युती झालेली आज जाहीर केली. इतर ठिकाणी लवकरच जे आहे ते जाहीर होईल.